नमस्कार, मी सुप्रिया. टॉक टाइममध्ये आपलं स्वागत. आपला आजचा विषय आहे औषधमुक्त जीवन आणि 90 दिवसांमध्ये डायबिटीसपासून मुक्ती. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहे डॉक्टर विद्याधर गिरी. आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. आपण डॉक्टरांविषयी थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत. सर, हे गेल्या 25 वर्षांपासून आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतायत, तसंच 10 वर्षांपासून ते औषधमुक्त जीवनावर कार्य करतायत. डॉक्टर विद्याधर गिरी यांचं वर्तमानपत्रात देखील लेख आणि अनेक ठिकाणी त्यांचे व्याख्याने देखील झालेली आहेत. तसंच 1915 पासून डायबिटीस मुक्त भारत हे अभियान राबवण्यात आलंय आणि याच अभियानाअंतर्गत आजपर्यंत हजारो लोक डायबिटीस मुक्त झालेले आहेत. तर सध्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या टाईप 1 डायबिटीसवर डॉक्टर संशोधन करतायत आणि त्यातूनच अनेक जण इन्सुलिन इंजेक्शन मुक्त झालेले आहेत. तसंच डॉक्टर विद्याधर गिरी यांनी भारतीय वेद, आयुर्वेद, वैद्यकीय ज्योतिषशास्त्र, ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन, ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर अशा औषधमुक्त शास्त्रांचा सखोल अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर औषधमुक्त जीवनासाठी ग्लोबल बॅलन्स पद्धतीवर देखील सर आत्ता संशोधन त्यांनी केलेलं आहे आणि आता आपण सरांशी चर्चा करणार आहोत याच विषयावर. सर, एक खूप महत्त्वाचं खरं तर आजचा हा विषय आहे. आपण आपल्या पहिल्या प्रश्नाकडे सर वळणार आहोत, तो म्हणजे द एंड ऑफ मॉडर्न मेडिसिन. हे जे आंतरराष्ट्रीय सेमिनार होतं ते तुम्ही अटेंड केलेलं होतं, त्याविषयी सर तुम्ही काय सांगाल? गेल्या काही वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये असं झालेलं आहे की म्हणजे 2012 पासून एका सुद्धा अँटीबायोटिकची निर्मिती झालेली नाहीये. कारण आता जर का अँटीबायोटिक नवीन आलं तर असं होईल की ते जंतूंना तर मारेल, म्हणजे बॅक्टेरिया मारेल, पण त्याच्याबरोबर आपल्यालाही मारेल ते. इव्हन आता जर का बघितलं ड्रगच्या सेन्सिटिव्हिटी एवढ्या क्रिएट होत आहेत की साध्या साध्या इंजेक्शनना, म्हणजे पूर्वी आम्ही जी इंजेक्शन सर्रास वापरत होतो डायक्लोफेनिक सारख्या इंजेक्शननी सुद्धा नुसत्या रिॲक्शन म्हणजे अंगावर रॅशेस वगैरे नाही तर डायरेक्ट मृत्यू होतो. मग त्यामुळे वैद्यकीय शास्त्राला असा प्रॉब्लेम झालेला आहे की आता म्हणजे मेडिसिन फेल टू वर्क झालेले आहे, म्हणजे ती आता काम करू शकत नाही. म्हणजे आपण त्यांनी आरोग्य देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यापासून नवनवीन आजार निर्माण होत आहेत आणि त्यातून काही आरोग्याची निर्मिती होईल असं वाटत नाही. आणि आता तर आलेली औषधं जी आहेत ती म्हणजे एंड झालेलं आहे त्याचा, आणि म्हणून त्यांनी एंड ऑफ मॉडर्न मेडिसिन असं त्याला हे दिलंय. तर मग औषधं आता काम करणार नाहीत, तर मग आता नक्की करायचं काय, हा एक महत्त्वाचा पार्ट होता. आणि म्हणून मग 71 देशांनी मिळून एक अभियान केलं की बाबा मग याला मार्ग काही काढायचा, आणि त्याच्यावरून ग्लास नावाचं एक अभियान चालू झालं. ग्लोबल अँटीमायक्रोबियल सर्व्हिलन्स सिस्टीम असं त्याला म्हणलं जातं. तर हे अभियान नक्की काय आहे, म्हणजे याच्यामध्ये त्यांनी असं काही म्हणजे जगामधले काही भाग बाहेर काढले की ज्याच्यामधून जिथे औषधमुक्त करायचे ते. आता याचं नक्की कन्सेप्ट काय हा जर का आपल्याला समजावून घ्यायचा असेल तर आता आपण बघतोय की डाएटचं फॅट सध्या भरपूर आहे. म्हणजे हे खाऊ नका, ते खाऊ नका. म्हणजे एखादा जर का माणूस डॉक्टर असेल तर तेव्हा तो फेमस नसतो, पण तो डाएटमध्ये सांगायला लागला की तो फेमस होऊन जातो. म्हणजे डायटिशियन हे डॉक्टरपेक्षा जास्ती फेमस आहेत. आणि मग एवढं म्हणजे असं असतं की हे मापून खा, ते मोजून खा, आणि एवढं खाऊन सुद्धा जे आजार यायचे ते येतातच आहेत. आता तसं बघायला गेलं तर पूर्वीच्या काळी आपल्यापेक्षा कितीतरी जास्ती खात होते आणि ते काहीच डाएट पाळत नव्हते. म्हणजे त्यांना जे वाटेल ते खायचे आणि तरीसुद्धा त्यांना आजार नव्हते. आणि आपण मात्र एवढं डाएट पाळून आणि सगळे नियम पाळून सुद्धा जर का आजार येत असेल तर कुठेतरी काहीतरी चुकते. तर मग याला कारण काय, हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर याला कारण जे आहे की आपण म्हणजे म्हणतो ना की बाह्य जग आणि आंतरजग. बाहेरच्या जगातलं शरीर काहीच ॲक्सेप्ट करत नाही. तर जे आंतरजगत आहे बरोबर ना, तर त्याचा आणि बाह्य जगाचा संबंध येतो पोटामार्फत, कारण अन्न लागतं ते बाहेरचं आहे. तर आपल्या पोटामध्ये 4.5 किलो म्हणजे आपल्या मेंदूच्या वजना इतके बॅक्टेरिया असतात असं विज्ञान सांगतं, बरोबर आहे. मग आपल्या मेंदूच्या वजना इतके बॅक्टेरिया नक्की पोटामध्ये करतात काय, तर ते काय करतात की म्हणजे बाहेरच्या जगातलं जे अन्न आलेलं आहे तर आंतरजगतामध्ये म्हणजे तुमच्या शरीराला काय लागणार आहे आणि काय नाही लागणार आहे तेवढंच घ्यायचं. जे नाही लागणार आहे ते बाहेर जाणं गेलं पाहिजे आणि जे पाहिजे आहे तेवढंच आत आलं पाहिजे. आणि पूर्वीच्या काळी हे बॅक्टेरिया होते. आता कसं झालं की तुम्ही बघितलं तर औषधांचा अतिरेक झाला आहे. म्हणजे जन्मल्यापासून जर का बघितलं तर 25 प्रकारच्या लसी आपण आपल्या मुलांना देतो. अनेक देशांमध्ये खरं असं या लसींना बंदी घेतलेली आहे, परंतु आपल्याकडे मात्र त्याचा अतिरेक आहे. आणि ज्या वेळेला म्हणजे म्हणतो ना की एखाद्या झाडाला अति पाणी घातलं तर ते सडून जाणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही अति जर का काळजी घेतली, सगळ्याच गोष्टींसाठी तुम्ही लसी द्यायला लागला, तर नंतर ते मूल जे आहे का तो माणूस त्याच्यापासून जो माणूस येणार आहे तर त्याला कुठल्याही गोष्टीसाठी औषधांशिवाय पर्याय राहत नाही. आणि ही औषधं काय करतात, हे पोटातले बॅक्टेरिया मारून टाकतात. आणि मग हे पोटातले बॅक्टेरिया मारून टाकल्यानंतर मग तुम्ही आता जर का काही खाल्लं तर जे गाड आहेत की जे बघणार आहे तुमच्या शरीराला काय पाहिजे आणि काय नाही आहे, तर ते गार्डच तुम्ही मारून टाकले तर तुम्ही जे काही खाल्लं ते सगळं तुमच्या शरीरात शिरणार आहे. आणि मग त्याच्यापासून शरीराचा पूर्णपणे इम्बॅलन्स होतो आणि त्याच्यातून अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात. इव्हन म्हणजे असं झालेलं आहे की ते बॅक्टेरिया नको त्या गोष्टी जाऊ देत नव्हते, पण आता जर का तुम्ही सगळंच आतमध्ये घालत असाल, औषधं पण जातात, त्यातून इतक्या प्रकारच्या रिॲक्शन्स निर्माण झाल्यात की म्हणजे
साध्या साध्या औषधांना मृत्यूपर्यंतच्या रिॲक्शन्स आलेले आहेत आणि त्याच्यामुळे औषधं आता सध्या काम करणार नाही. दॅट इज म्हणून आता त्यांनी एक अभियान राबवले, द एंड ऑफ मॉडर्न मेडिसिन. बरोबर सर, लठ्ठपणा हा एक महत्त्वाचा विषय आहे या सगळ्यामध्ये, कारण लठ्ठपणाची जी समस्या ती आता खूपच वाढीस लागली आहे. आपण जर पाहिलं तर लहान लहान मुलं अगदी जे जन्माला येतात त्याच्यानंतर काही काळानंतर त्यांचाही लठ्ठपणा वाढतोय, तर ही खूप गंभीर बाब आहे खरं तर. याबद्दल सर काय सांगाल, याच्यावर काय आधुनिक उपाय होऊ शकतात? लठ्ठपणावर जर का बघायला गेलं आपण तर लठ्ठपणा म्हणजे आपण म्हणतो की म्हणजे जास्ती खाण्यामुळे होतो, पण तसं बघायला गेलं तर जे म्हणजे लठ्ठ असतात माझ्याकडे येतात तर आम्ही बघतो तर त्यांचं खाणं फारच कमी असतं. जर का तसं बघायला गेलं तर आपल्या पूर्वीच्या लोकांचं जर बघितलं तर पैजा लावून खायचे आणि तरीसुद्धा ते जाड होत नव्हते. मग ह्या लठ्ठपणाला नक्की कारण काय? तर आपण आता जे नवीन म्हणजे जे संशोधन बघितलं त्याच्यामध्ये म्हणजे आपल्या पोटामधले जे बॅक्टेरिया असतात त्याच्यामधले एच पायलोरिया किंवा ग्रुप ए बॅक्टेरिया ज्याला गॅस म्हणतात, बरोबर ना, व्हेरिडियंट, हे 3 बॅक्टेरिया जे आहेत बरोबर ते जे वजन वाढायला कारणीभूत असतात. म्हणजे ह्या 3 बॅक्टेरियांचं प्रमाण जर का पोटामध्ये संतुलित असेल तुमचं वजन वाढणार नाही, पण जर का पोटामध्ये या 3 बॅक्टेरियांचं प्रमाण जर का कमी झालं पचनसंस्थेतलं तर मात्र तुमचं वजन वाढायला लागतं. म्हणजे कारण काय आहे? ते बॅक्टेरिया. आणि तुम्ही उपाय काय करता? मग त्याला खाण्यामध्ये बंधनं आणणार, त्याला व्यायाम करा, हे करा, आणि तो सगळे बिचारा प्रकार करून बसतो आणि त्याच्यातून त्याला रिझल्ट काहीच येत नाही. पण तेच जर का तुम्ही प्रॉपर उपायांनी जर का हे बॅक्टेरिया तुम्ही जर का बॅलन्स केले, त्याच्या शरीरात असलेले हे जर का बॅक्टेरिया तुम्ही पोटातले जर का बॅलन्स केले तर त्याचं वजन असंही कमी होतं. जर का तुम्ही आमच्या पेशंटचं बघितलं तर म्हणजे लोक बाहेर जाऊन म्हणजे 10,000 देऊन 1-1 किलो वजन कमी करून येतात आणि परत ते 2 किलोनी वाढतं, बरोबर ना. म्हणजे असे अनेक औषध आहेत की नाही, प्रोटीन्स दिले जातात, एक्सेस प्रोटीन देऊन किडनी फेल करून घेतात लोक, पण वजन कमी होत नाही. मग त्याच्यापेक्षा आम्ही बॅक्टेरियानुसार बॅलन्स करून देतो आणि 1 महिन्यामध्ये त्यांचं 10-15 किलो वजन कमी होतं. इव्हन असं म्हणतात की म्हणजे 50-50 वयामध्ये कोणी म्हणतं की पोटाचा घेर कमी होणार नाही, कमरेचा घेर कमी होणार नाही, पण ज्यांची कंबर 43 आहे त्यांची 36-37 पर्यंत आलेली आहे, 36-37 कंबरवाले 32 वर आलेले आहेत. म्हणजे कमरेचा घेर सुद्धा कमी होतो, वजन कमी होतं, पण त्याच्यासाठी डाएट हा पर्याय नाही आहे. तर आतले जे बॅक्टेरिया आहेत, बरोबर ना, हे जे संशोधन आहे, आधुनिक संशोधन ह्याच्यावरच झालंय की आजार निर्माण का होतात. तुम्ही एकदा कॉज कळला की तुम्हाला उपाय करणं सोपं जातं. जर का तुम्ही कॉज न बघता काही पण उपाय करायला मग हे खाऊ नका ते खाऊ नका, बिचारा आधीच काही खात नसतो आणि त्यात आणखीन त्याला बंदी करतात, त्यातून काही शक्य होत नाही. प्रॉपरली बायोटा तुम्ही बॅलन्स करा, त्यातून तुमचं वजन 100% कमी होतं आणि तेही हार्डली म्हणजे महिन्यात 1.5 महिन्यात कमी होतं, कारण शरीर 120 दिवसात नवीन बनतं. त्यामुळे 1.5-2 महिन्यात वजन कमी झालंच पाहिजे. अच्छा सर, औषधमुक्त जीवन हा खरं तर तुमचा कॉन्सेप्ट आहे, मात्र जे हार्ट पेशंट्स आहेत किंवा जे बीपीचे पेशंट्स आहेत ते लोक आयुष्यभर जनरली गोळ्या खातच जगतात, तर ह्यांच्या गोळ्या बंद होऊन ते सुद्धा औषधमुक्त जगू शकतात का? अनेक पेशंट आमचे असे औषधमुक्त झालेले आहेत. बेसिकली मी तुम्हाला म्हणलं की औषधांचा अतिरेक हाच महत्त्वाचा भाग आहे, बरोबर. औषधांचा अतिरेक काय होतो तर एखादा माणूस बीपी वाढला म्हणून जर का डॉक्टरकडे गेला आणि त्याचा बीपी वाढलेला असेल तर त्याला बीपीच्या गोळीबरोबर आणखीन रक्त पातळ व्हायची गोळी दिली जाते, कोलेस्ट्रॉल कमी करायची गोळी दिली जाते. आता मला सांगा की एखादा माणूस थंडीमध्ये रेनकोट घालून फिरायला लागला तर तुम्ही त्याला काय म्हणाल? विचारा बाबा रेनकोट का घातला? तर तो म्हणेल 8 महिन्यांनी पाऊस येणार आहे तर त्यासाठी मी आज रेनकोट घातलाय, कारण फ्युचर तरतूद मी आत्ता करतोय. त्याला येडं म्हणणार का शाणं म्हणणार? बरोबर. आपण त्याची येड्यात गणना करू. मग कधीतरी 20-30 वर्षानंतर कधीतरी हार्ट ब्लॉक होईल, बरोबर ना, कधीतरी काहीतरी अटॅक येईल, म्हणून आजपासून कोलेस्ट्रॉल कमी होण्याच्या गोळ्या आणि रक्त पातळ होण्याच्या गोळ्या खाण्यात किती शहाणपण आहे. आणि कितीतरी जण ज्या कोलेस्ट्रॉलच्या आणि रक्त पातळ व्हायच्या गोळ्या खात आहेत त्यांनाही ब्लॉक झालेलेच आहेत. म्हणजे त्या गोळ्या किती काम करतात तेच माहीत नाही. दुसरं म्हणजे ही कोलेस्ट्रॉल कमी करणारी जी गोळी आहे ती काही कोलेस्ट्रॉल कमी करत नाही, तर ती तुमच्या हृदयाला जे एन्झाईम सप्लाय होतात, हृदयाचं काम चालण्यासाठी त्याला अनेक प्रकारचे एन्झाईम्स लागतात आणि त्या एन्झाईमला ब्लॉक करून टाकते. आणि त्यामुळे एखादा माणूस कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या काही खाल्ल्यानंतर त्याला दम लागायला लागतो जिना बिना चढताना, आणि मग डॉक्टर म्हणतात आता तुझं हार्ट कमजोर झालेलं आहे तर तू जिना चढायचा नाही, नुसतं सरळ चालायचं. अरे हा काय उपाय झाला का? आणि नंतर काही काळाने काय होतं, सरळ चालताना पण दम लागायला लागतो. मग त्याला म्हणतो आता काय करायचं? तर मग त्यावेळेला असं नाही म्हणणार की ती गोळी बंद कर, तर हार्टचं एक CoQ10 म्हणून नावाचा एन्झाईम आहे तो कमी असेल, म्हणजे पहिल्यांदा कोलेस्ट्रॉलची गोळी देऊन CoQ10 बंद करायचं आणि CoQ10ची वरून गोळी द्यायची, म्हणायचं आता तुझं हार्ट चांगलं चालेल. कारण मग त्यांना माहिती आहे की त्याला आता विटॅमिन मिळत नाही, एन्झाईम मिळत नाही म्हणून हार्ट काम करत नाही. पण मग ते नॅचरली तुम्ही कोलेस्ट्रॉलची गोळी बंद करा, नॅचरल विटॅमिन मिळेल. तर आणि आमच्याकडे येणारे यंग पेशंट म्हणजे 35-40 वर्षात, आम्ही आता त्याला म्हाताराच म्हणायला पाहिजे, कारण त्याला मी सांगितलं जिना चढतो म्हणतो दम लागतो. मी म्हटलं असं आहे का, दम लागतो का? तर मी म्हणतो कुठल्या गोळ्यात बघू?
आणि मग बघितलेलं असेल त्याला कोक्युटेन पण चालू असते आणि ती कोलेस्ट्रॉलची पण गोळी चालू असते. मी म्हणतो पहिले दोन्ही बंद कर, आणि तो दोन्ही गोळ्या बंद करतो आणि दुसऱ्या दिवशीपासून दमच लागायचं बंद होतं. म्हणजे बॉडी किती फास्टली रिकवर करते. आणि त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे रक्त पातळायची गोळी घ्या आणि हे करा, म्हणजे मूर्खपणा आहे हा खरं असं माझ्या दृष्टीने तरी. कारण कधीतरी तुमचं ब्लॉक होणार आणि तुम्ही म्हणजे शरीर काळजी घेईल ना तुमचं, तुम्हीच म्हणणार मी सगळ्याच गोष्टीची काळजी घेईन, म्हणजे तुम्ही त्या झाडाला अति पाणी घेतलं तर ती सडणारच आहे. त्याचप्रमाणे बीपी का वाढतो हा महत्वाचा पार्ट आहे, बरोबर आहे ना. सर, बीपी का वाढतो? खरं तर आता जसं आपल्याला सरांनी सांगितलं की औषधांचा जो अतिरेक आहे तो करणं आपण पहिली गोष्ट थांबवायचं आहे. सरांचा असेच एक पेशंट आहे जो अत्यंत समाधानी आहे, त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेऊन आपण त्यांचा अनुभव पाहणार आहोत. नमस्ते, मी स्मिता कोंडलकर. मी 2016 पासून मला डायबेटीस आहे आणि मी डॉक्टर गिरींचं व्याख्यान MES कॉलेजमध्ये ऐकलं सप्टेंबर 2018 मध्ये. आणि तेव्हा मी ठरवलं की आपण डायबेटीस रिव्हर्सल एक करून घ्यायचं, कारण माझे वडील डायबेटीसमुळेच गेले आणि त्यामुळे मला डायबेटीसमधून पूर्णपणे बाहेर यायचं होतं. तेव्हा मी सप्टेंबरच्या नंतर सरांची ट्रीटमेंट सुरू केली. त्यांनी सांगितलेलं डाएट फॉलो केलं आणि व्यायाम थोडासा माझ्याकडून कमी झाला, पण तरीसुद्धा आता मी आज सध्या तरी माझी एकदम सर्व औषधं बंद आहेत. मुख्य म्हणजे कुठलंही औषध, कुठलीही गोळी डायबेटीसची नाही. जे पहिल्यांदा 3 गोळ्या होत्या त्या, आणि आता मी सरांनी सांगितल्याप्रमाणेच डाएट फॉलो करते. आणि आता याच्या पुढची पायरी म्हणजे सरांनी मला सांगितले की ह्याच्या पुढे 3 महिन्यात GTT आपल्याला पास करायची आहे. ते माझं फायनल ध्येय आहे. थँक्यू. सर, बीपीचे जे पेशंट्स आहेत, जसं आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी म्हणालो की बीपीचे पेशंट किंवा हार्टचे पेशंट हे औषधमुक्त जीवन जगू शकतात का? तर तुम्ही म्हणालात की हार्टचे जे पेशंट आहेत ते तर अगदीच जगू शकतात, मात्र बीपीचे जे पेशंट आहेत त्यांना देखील हा प्रश्न त्यांच्या आता मनात असणार आहे. त्याविषयी सर तुम्ही काय सांगाल? बेसिकली कोणाचाही बीपी वाढला की आपण लगेच काय म्हणणार, मीठ कमी खा. आता मीठ म्हणजे काय नक्की, बरोबर ना. तर मीठ म्हणजे सोडियम, बरोबर आहे. देवानी निसर्गामध्ये जोड्या जोड्या तयार केलेल्या आहेत. एखादी गोष्ट जेव्हा वाढते तेव्हा दुसरी कुठली तरी कमी झालेली असते, आणि ही जोडी तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला कुठलाही आजार बरा करता येतो. म्हणजे सोडियम वाढलं, मग सोडियम आणि पोटॅशियमची जोडी आहे, बरोबर ना. सोडियम का वाढतं, तर पोटॅशियम कमी झाल्यामुळे सोडियम वाढतं. मग आता पोटॅशियम का कमी होतं, तर परत इथे येतो, परत मायक्रोबायोटावरच येतं. म्हणजे पोटामधले जे काही बॅक्टेरिया आहेत, म्हणजे तुमचं पोटॅशियम जे आहे ते पोटामध्येच तयार होणार आहे, आणि पोटामधले बॅक्टेरिया जे आहेत ते पोटॅशियमची निर्मिती करतात. आणि तुम्ही अति औषधांनी त्या मायक्रोबायोटांना जर का मारून टाकलं किंवा ते जे बॅक्टेरिया आहेत ते मारून टाकले तर पोटॅशियमची निर्मिती होत नाही. आणि पोटॅशियमची जर का निर्मिती झाली नाही, म्हणजे पोटॅशियम कमी व्हायला लागलं तर सोडियम वाढायला लागतं, आणि सोडियम वाढायला लागलं तर त्याच्यापासून बीपी वाढायला लागतो. आणि तुम्ही म्हणा त्याला मीठ कमी खा, बिचारा मीठ काय आधी जास्ती खात असतो का? आणि बिना मिठाचं तुम्ही म्हणजे जो सांगणारा स्वतः आहे तो खाऊ शकतो का बिना मिठाचं, हे पहिल्यांदा त्यांनी बघितलं पाहिजे. म्हणजे आपण मिठाचं खाणार आणि त्याला म्हणायचं बिना मिठाचं खा, कसं शक्य आहे? म्हणजे ज्या गोष्टी स्वतःला पाळणे, मी कधी पण कोणाला सल्ला देताना मी हे बघतो की एखादी गोष्ट मला पाळणं शक्य आहे का. जर का मी पाळू शकत असेल तर समोरचा पाळू शकेल, बरोबर. मग तुम्ही त्याचं मीठ बंद करण्यापेक्षा, म्हणजे आधीच बिचारा डायबिटीस असेल तर तुम्ही त्याची साखर बंद केलेली, त्यात आता मीठ बंद करून आणि अळणी करून टाकता, त्यांनी जगायचं का नाही? मग त्याच्यापेक्षा आम्ही काय करतो की पोटातले जे काही बॅक्टेरिया आहेत ते बॅलन्स करा. आणि ते पोटातले बॅक्टेरिया, म्हणजे नवीन संशोधन त्याच्यावरच आहे, पोटातले जर का बॅक्टेरिया तुम्ही बॅलन्स केले तर पोटॅशियमची निर्मिती चालू होते. पोटॅशियम वाढायला लागले तर सोडियम आपोआप कमी होतं. तुम्ही किती मीठ खा, सोडियम वाढत नाही, कारण नैसर्गिक जो बॅलन्स आहे तो प्रॉपर असेल तर. कारण तुम्ही काही खाल्लं तरी जे पचणार आहे, म्हणजे जिथे तो गार्ड आहे तो तुम्ही मारून टाकलाय, तो गार्ड तुम्ही परत क्रिएट करा, तुमचं शरीर आपोआप बॅलन्स राहतं. म्हणजे तुमचं देवानी बनवलेलं शरीर स्वतःची काळजी घ्यायला व्यवस्थित समर्थ आहे. फक्त तुम्ही अति काळजी करून किंवा म्हणजे औषधांचा अतिरेक करून सगळं म्हणतात आम्हीच बॅलन्स करणार, तर ते शक्य होत नाही, आणि त्याच्यातून अनेक आजार निर्माण होतात. तुम्ही शरीराला त्याचं काम करू द्या, शरीर निरोगी राहतं, कुठल्याही औषधांची त्यांना गरज राहत नाही. तुम्ही पोटॅशियम वाढा, म्हणजे पोटातले मायक्रोबायोटा बॅलन्स करा, पोटॅशियम बॅलन्स करा, बीपी आपोआप जातो, कुठलीच बीपीची गोळीची गरज लागत नाही. बरोबर. आता तुम्ही आजी ज्या बघितल्या, बरोबर आहे ना, त्यांना पण चालू होत्या या वयामध्ये सगळंच असतं, डायबिटीस असतो, बीपी असतो, ते म्हणतात आता मी कुठलीच गोळी खात नाही. आणि त्यांचा संकल्प बघितला का, त्या म्हणतात मी GTT करणार. व्हॉट इज मीन बाय द GTT, बरोबर ना, ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. म्हणजे GTT म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणजे काय की फास्टिंग शुगर चेक करायची, 15 चमचे साखर खायची, आणि 15 चमचे साखर खाल्ल्यानंतर 1 तासांनी साखर तपासायची. जर का ती नॉर्मल असेल तर GTT पास. मग जो डायबिटीस पेशंट 15 चमचे साखर खाऊ शकतो तो काही गोड खाऊ शकेल. बरोबर, बरोबर. असेच काही अजून एक आपल्याकडे पेशंट आहेत ज्यांचा अनुभव आता आपण पाहणार आहोत. नाव अमोल यशवंत दांडे. मला टाईप 1चा डायबिटीस होता. ॲलोपॅथी डॉक्टरांनी मला गोळ्या, औषधे आणि इन्सुलिन सजेस्ट केली होती.
नंतर मी लोकमत पेपरमध्ये विद्याधर गिरी सरांचा लेख वाचला, त्यांचा प्रोग्राम अटेंड केला व त्यांना भेटलो. त्याच्यानंतर त्यांनी मला 3 महिन्याचा डाएट फॉलो करण्यासाठी सांगितला. डाएट चालू असताना पहिल्या 15 दिवसात तसं माझ्या गोळ्या बंद झाल्या. नंतर 1 महिन्यात मला इन्सुलिन बंद करा असे सांगितले आणि आता मी डायबिटीज मुक्त आहे. धन्यवाद. फ्री फ्रॉम डायबिटीज. सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं म्हणालो की स्त्रियांचे देखील काही आजार असतात, म्हणजे PCOD असतील किंवा इन्फर्टिलिटी, किंवा आजकाल जर आपण पाहिली लाईफस्टाईल तर मुलींमध्ये जास्तीत जास्त अनियमित पाळी हा प्रकार जास्त सुरू झाला आहे. सर, ह्याच्याबद्दल काय सांगाल? ह्यावर आपण कसं ट्रीटमेंट करू शकतो? बेसिकली त्याची पद्धत समजून घ्यायला लागते की स्त्रीचे जे हॉर्मोन्स तयार होतात ते शरीर तर नॉर्मल हॉर्मोन्स तयार करतं, पण ते जातात लिव्हरमध्ये आणि लिव्हरमधून ते लहान आतड्यात जातील आणि लहान आतड्यामध्ये असलेले जे आपले उपयोगी बॅक्टेरिया आपण ज्यांना म्हणू, बरोबर ना, ते त्या हॉर्मोन्सना ॲक्टिवेट करतात आणि मग ते ॲक्टिवेट केलेले हॉर्मोन ज्या वेळेला तुमच्या ब्लड स्ट्रीममध्ये येतात किंवा रक्तामध्ये येतात त्यावेळेला ते त्यांचं काम करतील आणि त्याप्रमाणे मग व्यवस्थित पाळी येईल आणि सगळ्याच गोष्टी होतील. परंतु जर का ते बॅक्टेरिया जर का पोटामधले नाहीसे झालेले असतील तुमच्या औषधांच्या अतिरेकामुळे, तर हे हॉर्मोन ॲक्टिवेटच होत नाहीत आणि मग ते हॉर्मोन जेव्हा नॉन ॲक्टिवेटेड हॉर्मोन जेव्हा तुमच्या ब्लडमध्ये येतील त्यावेळेला त्यांचं जे काही काम आहे म्हणजे स्त्रीच्या शरीराचं नैसर्गिक चक्र चालवण्याचं ते करू शकणार नाहीत आणि त्याच्यातून नैसर्गिक चक्र बिघडतं आणि त्यातून मग पाळीच्या समस्या निर्माण होतात, PCOD सारखे आजार निर्माण होतात, त्यातून इन्फर्टिलिटी होते, इव्हन त्यातूनच प्रेग्नन्सी काळामध्ये होणारा डायबिटीस आपण म्हणतो, असे आजार जे आहेत ते स्त्रियांचा हॉर्मोनल इम्बॅलन्स. आणि तो इम्बॅलन्स का होतो? कारण हॉर्मोन्स असतात परंतु ते ॲक्टिवेट करणारे बॅक्टेरिया जे आहेत ते नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम क्रिएट होतो. तुम्ही बॅक्टेरिया बॅलन्स करून द्या, म्हणून तर त्यांनी म्हणलं की मायक्रोबायोटा बॅलन्स केला तर तुमचे सगळे आजार नाहीसे होतात. दिस इज ओनली द मेन रिसर्च. मी आता जे गेलो होतो तो हाच रिसर्च आहे. बरोबर. नेमकं सर कोणत्या पद्धतीने उपाय करतात आपल्या पेशंट्सवर ते आपल्याला जाणून घ्यायचे. मात्र आता आपण एक अनुभव पाहणार आहोत ज्यामध्ये सरांच्या एका रुग्णांनी त्यांचा जो अनुभव आहे तो शेअर केला. नमस्कार, मी सुभाष कुमार, पिंपरी महानगरपालिकेत कामाला आहे. गेले 16 वर्षापासून मला डायबिटीसचा त्रास आहे. परंतु दैनिक सनातन प्रभातमध्ये मी त्यांची जाहिरात वाचली आणि त्याप्रमाणे ठरवलं की आयुर्वेदिक उपचार घ्यायचे. म्हणून मी ससननगर हडपसर येथे आलो आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डाएट फॉलो केले. मला सकाळी 37 युनिट आणि संध्याकाळी 35 युनिट इन्शुलिन होतं आणि त्या 8 गोळ्या ॲलोपॅथीच्या चालू होत्या. परंतु गेले 5 दिवसातच माझ्या इन्शुलिन एकदम कमी झालं, बंद झालं आणि गोळ्याही माझ्या 8 पैकी फक्त 2च चालू आहे महिनाभरामध्ये. तरी सुद्धा माझी साखर एकदम नॉर्मल आहे. आता एकच उद्दिष्ट ठेवलं की GTD करून 15 चमचे साखर खाऊन ती परत नॉर्मलला आली पाहिजे, हेच माझं उद्दिष्ट आहे. सर, आता आपण हा अनुभव पाहिला, खूपच समाधानी असे हे रुग्ण आपल्याला दिसत आहेत. सर, कशा पद्धतीने तुम्ही उपाय करता या रुग्णांवर आणि पेशंट्सला त्याचा लाभ कसा घेता येतो? बेसिकली कसं आहे की हे इंटरनॅशनली प्रूव्हन टेक्निक आहे, हे काही आपण करत नाहीये. तर पोटातले मायक्रोबायोटा जर का बॅलन्स केले, आणि हे बॅलन्स करण्यासाठी किती वेळ लागतो तर साधारण 3 महिने. बरोबर ना. 3 महिन्यामध्ये तुम्ही सर्व आजारांपासून मुक्त होऊ शकता. त्यासाठी आमचे 2 प्रकारचे सेशन्स असतात. एक तर 3 महिन्याचं शेड्यूल असतं जे तुम्ही घरी बसून करायचं असतं. आम्ही तुम्हाला काही टेस्ट सांगतो, कारण तुमचं काय काय इम्बॅलन्स आहे आणि काय काय बॅलन्स आहे, म्हणजे तुमचं एक्झॅक्टली कंडिशन्स काय बघण्यासाठी आम्हाला टेस्ट लागतात. त्या टेस्ट तुम्ही करायच्या. त्या टेस्ट केल्यानंतर फक्त एकदा भेटायला यायचं तुम्ही, आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला दर महिन्याला शेड्यूल देत असतो तुमचं कसे कसे चेंजेस होत आहेत ते बघून, आणि त्याप्रमाणे तुम्ही ते घरी बसून फॉलो केलं तर मायक्रोबायोटा बॅलन्स होत जातो आणि त्याप्रमाणे तुमच्या गोळ्या कमी होत जातात. आणि त्यासाठी तुम्हाला डेली मात्र आमच्याशी कनेक्टेड राहावं लागतं व्हॉट्सअप मार्गे, बरोबर ना. आमचे रोज तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स येत राहतात. आमचे जे डॉक्टर्स आहेत ते तुमच्या चेंजेसवर लक्ष ठेवून असतात आणि मग त्या पद्धतीने मग हळूहळू गोळ्या बंद येतात. हा एक पार्ट आहे, बरोबर ना. 3 महिन्यामध्ये तुम्ही औषध मुक्त होता. दुसरा एक पार्ट असा आहे की आता काही जणांना टुरिंग असतात किंवा काही जणांना लांब असतात, काही जणांना वाटतं की नाही आपल्याला 3 महिने जमेल, नाही जमेल, तर आमचा 7 दिवसाचा रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे. तुम्ही 7 दिवस आमच्याकडे या. आम्ही स्ट्रॉंग टेक्निक्स फॉलो करतो, मायक्रोबायोटा चेंज करून देतो आणि मायक्रोबायोटा चेंज झालं की सगळे युजफुल बॅक्टेरिया एकदा आले तर तुमचं बॉडीच तुम्हाला बॅलन्स करते. त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही 3 महिने आमच्या अंडर ऑब्झर्वेशन असता, पण मग इतर वेळेला कसं असतं की तुम्हाला घरी राहून बऱ्याचशा गोष्टी पाळाव्या लागतात. याच्यामध्ये एवढं नाही, आम्ही 7 दिवसामध्ये तुम्हाला बॅलन्स करतो. आणि याची आणखीन माहिती देण्यासाठी आपण बॉम्बेमध्ये काही सेमिनार अरेंज केलेले आहेत, पुण्यामध्ये केलेले आहेत, महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये करण्याचा सुद्धा आता विचार आहे. पण सध्या पुणे आणि बॉम्बेमध्ये आपलं साधारण 12 तारखेला संध्याकाळी मराठा चेंबर्सला पुण्यामध्ये आहे संध्याकाळी 6 वाजता. 13 तारखेला सकाळी आपलं वाशीमध्ये आहे 11 वाजता. त्यानंतर 13 तारखेला संध्याकाळी आपण बॉम्बेला अंधेरीला ठेवलेलं आहे आणि 13 तारखेला संध्याकाळी आणि 14 तारखेला सकाळी आपण ठाण्यामध्ये ठेवलेलं आहे.
तर त्याचे जे ॲड्रेसेस आहेत ते त्याचे स्क्रीनवर डिटेल्स येत आपल्याला आहेत, सर मिळत खाली आहेत. दिसतातच आहेत पेशंट्सला. तर- सर तुम्ही आता खूप छान माहिती दिली या कार्यक्रमामध्ये, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. टॉक टाइममध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.